एकांत करून ज्याचा पवित्र असलेला माणूस तो माणूस जर आपल्या दारी आला त्यांना आपण शेजारी बसून त्यांना जेवू घातलं त्याने एक तांबर पाणी दिलं एक कप चहा जर दिलं तर सर्वांना सांगतील तो ते अरे मी गेलो त्याच्या घरी एवढा मोठा माणूस आणि त्याने मला जेवू घातलं ते सत्यला महाल म्हणून या जगामध्ये 33 कोटी देव आहे पण आपल्याला दिसला नाही तो देव जर पाहत असेल तर आपल्या घरामध्ये देव आहे आपण समाजामध्ये देव आहे आपल्या तीर्थामध्ये देव आहे पण आपण देव पाशी गेलो आणि मला आम्ही देव संतांना देव बघण्यासाठी गेले आणि चौथा देव झाले आपण देव बघण्यासाठी गेलो पण आपण राक्षस झालो एवढा फरक आहे मग मातृदेव भव आई ही देव आहे देवाचं स्वरूप आहे पितृदेव भव बाप हा देव आहे देवाचं स्वरूप आहे अतिथी देव भव आपल्या घरी येणारे पाहुणे आहे ते अतिथी म्हणजे आपले दैवत आहे आचार्य देव भव जे सद्गुरू आहे ते आपले देव आहे हे चार देव जर आपल्याला कळालं हे चार देवांची जर आपल्याला सेवा घडली तर विटेवरचा देव विटेवर उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला सगळे देवाला सांगितलं अरे विठ्ठला देवा उतरत खाली तुम्ही तर कशा वराता अरे 2 तास झाले 3 तास झाले 1 दिवस झालं 2 दिवस झालं 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं 10 वर्ष झालं तरी उतरत नाही कारण काय पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा मला आनंद या ठिकाणी फक्त या ठिकाणी मला आनंद दिसायला म्हणे बाकी मला दुसरीकडे कुठंच करमत नाही फक्त जो आई वडिलांची सेवा करत असतो त्या ठिकाणी मी तिथे राहतो आणि मी तिथून काही जात नाही म्हणून या ठिकाणी तर आपल्याला अभिमान आपल्या धनाचा अभिमान आपल्याला अनेक प्रकार शरीराचा अभिमान आपल्या जातीचा अभिमान नष्ट करण्यासाठी आपण देवदर्शनाला यायला पाहिजे आपला अभिमान नष्ट झाला पाहिजे अभिमान नष्ट झाला की बस तो माणूस झाला आणि जर आपल्याकडे अभिमान असेल तर आपण असं समजायचं की मी मशासूर आहे आणि मशासूरला मारण्यासाठी काय करायला पाहिजे अहंकार मारला पाहिजे अहंकार मारला मशासूर म्हणतो म्हणून मानवा मानवा
रामेश्वर कुंकूवाले लोणीकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपये दान दिल्याबद्दल त्यांना सुद्धा माझा धन्यवाद. म्हणून या ठिकाणी 2 दिवसाची दिली देवाला गेली. 2 दिवस आहे आपल्यासाठी, एक जन्म आणि मृत्यू. आता हा कागद आहे, कागद आहे आणि कागदामध्ये एकीकडून जन्म कहाणी आहे आणि एकीकडून मृत्यू कहाणी आहे आणि मधला कोरा ताव आहे. त्या कोरा तावामध्ये त्या कोऱ्या पेजवर आपल्याला लिहायचंय. काय लिहायचंय? आपण काय काय केलं कर्म ते आपल्या कर्म लिहावं लागतं महाराज. आपण म्हणतो जसं देवाला कर्मामध्ये असेल तर माझी काय भक्ती मला. अरे कर्म करावं लागतंय मला. कर्म देवाचं नाही तर कर्म आपल्याला स्वतः लिहावं लागतंय. चांगलं आणि वाईट हे कर्म आपण लिहू शकतो. म्हणून मानवा
ठीक आहे दुर्गे पूजा जाओ बोले ते प्रधानजीला वाटलं की आपण राजाने आपल्याला सुट्टी दिली म्हणून त्यांना सांगितलं राजा साहेब आपके लिए क्या लो आपके लिए क्या लो राजा साहेब सांगितलं कुछ भी लेके आओ या कुछ भी लेके आओ मग त्या प्रधानजीला वाटलं की राजा साहेब आपल्याला कुछ भी सांगितलेलं आहे म्हणून सगळ्या बाजारात फिरलं त्यानं क्या है तुम्हारे पास लो भाई सब जनरल माल है तेरे को जो लेने का बोलो नहीं मेरे कुछ भी होना कुछ भी नहीं मिलता बोले आगे की दुकान में मिळतं आता पुढे गेल्यानंतर बांगड्याच्या दुकानावर गेला तिथं सांगितलं आपके पास क्या है मगर बांगड़ी है वो लेडीज आते बोले पहनते बोले वो बांगड़ी है नहीं बोले मेरे को कुछ भी होना यहाँ नहीं मिलते बोले जाओ पूर्ण यात्रा फिरलं पूर्ण बाजार फिरलं त्यानं हरिभक्त केशव महाराज दुधात यांच्या भजनामध्ये 101 रुपये दान दिल्याबद्दल धन्यवाद म्हणून त्यांना अख्खा पूर्ण बाजार धरून काढला पूर्ण बाजार फिरलं त्यांना काही कुठली ही वस्तू भेटली नाही ती वस्तू नसते बघा ते वस्तू नसते संत वस्तू नसते पण आपण त्या वस्तू पाण्यामध्ये पूर्ण वेळ घातलेला आहे हो गोकर्णच्या देवीमध्ये नाही जवळ आहे हो इथं काय तुळजापूरला गेलो इथं नाही वनी देवीला गेलं इथं नको कोल्हापूरला गेलं अख्खा फिरलं पण स्वतःचा उद्धार काही झालं घरी येऊन विचारलं कसं काय कोल्हापूरला गेलं ते कसं काय महिमा पाय लोक होते लोक पाहण्यासाठी गेला होता सुद्धा करण्यासाठी मंदिरात जावं लागतं मंदिराचा दरवाजा लहान असतो का कशासाठी वाटण्यासाठी असतो नाही तर देवाचा दरवाजा मोठा असला पाहिजे नाही हा नसतोय म्हणून नम्रता असली पाहिजे भक्तीच्या बेसमेंट मध्ये नम्रता आहे महाराज आणि नम्रता जर आली तर ज्ञान कळतंय ज्ञान जर आलं तर भक्ती कळतंय आणि भक्ती कळाली तर मुक्ती दोन विचार आहेत माणसाच्या जीवनामध्ये नास्तिक आणि सात्विक नास्तिक ज्याचा विचार आहे त्यांना काम कळतो क्रोध कळतो वासना कळते विकार समज सहा विकार कळते नास्तिक विचार आहे आणि जो सात्विक विचारवंत असतो त्याला देव कळतोय संत कळतोय जन्म कळतो मृत्यू कळतो ज्ञान कळतो आणि शास्त्र कळतो हे सहा गोष्टी कोणाला कळतात ज्याचा सात्विक विचार आहे हो विष्णुपंत घ्यावी त्याने पत्ता सांभाळावी हो याचा टीका पण नाही बोलत कारण माळ तर प्रत्येकाला असली पाहिजे कोणी तर तुळशीची माळ गळ्यामध्ये असलं पाहिजे का असली पाहिजे माळ सोन्याचा लॉकेट नसलं तरी चालेल पण एक तुळशीची माळ गळ्यामध्ये तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंत हे दिल्या हो म्हणून या ठिकाणी मन शुद्ध असलं पाहिजे मला पण असू दे माळ नसू दे नसली तरी चालेल मी असं नाही म्हणणार सगळे माळ ठेवा म्हणून माळ असू दे पण नसू दे माळ पण अंतःकरण सुद्धा निर्माण असला पाहिजे काशी हिंडिया मथुरा हिंडिया
जो साधी विचाराचा मुलगा आहे तो भेटत नाही. पुण्याच्या वेळेला भेटले ते कारण बापाला असं डोळे काढले तर असं थरवर कापायचं मुलगा. आता तसं नाही. फॅशन बदलली, वेशन बदलली. पहिले व्यसनी होते महाराज, व्यसन होती पण बरं एक कप दारू घ्यायचे बघताय दवा. आता 12 वर्षाचा मुलगा दारू करतोय. त्याच्यावर नाही बाबाची तब्येत पाहता कशी बाबा धनगटे. आज ते 16 वर्षाच्या मुलाला असतात आपण बाबा तुम्ही मारता हो खरं का त्याने विचार दमदार लोक होते. आता दमदार नाही मला. त्यावेळेस एक गर्दीचं तेल एक डबा भरून जाणार 12 महिने खातो. आता तर महिन्याला 2 डबे लागते. शेती गेली कुठं? शेती गेली कुठं? संस्कृतानं सांगितलेलं आहे चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, कहगे दास कबीर. चिंता लागली विनाकारण चिंता लागली. चिंता कोणती? दुसऱ्यानं शेजाऱ्यानं घरचा बांधकाम सुरू केला आणि यांचं पोट दुखणं सुरू. चिंता लागते. तो बिचारा पैसे लावून कष्टा मेहनत घरमध्ये त्याला चिंता नाही पण बसूनच चिंता करू लागली याला. बापरे म्हणे आपल्याला जसं जसं म्हणतं चाललं तसं थोडं जास्त दुखू लागलं आहे. मग दवाखान्यात गेलं. दवाखान्यात डॉक्टर साहेबांना सांगितलं किती दिवसापासून दुखतो? शेजाऱ्याने म्हणे घराची भिंत उंच तशी विचारली तशी पोटात दुखते. चिंता से घटे समाधान नाही. साधू संतांना सांगितलेलं आहे समाधान सगळ्यात सुखी आहे म्हणून समाधान पाहिजे. ठेवले अनंत तैसे राहावे चित्ती असुद्यावे समाधान. जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात महाराज. 3 गोष्टी लागतात. संसारामध्ये वित्त लागतं. वित्त असलं तर संसार कसा असतो. वित्त असलं भजनामध्ये चित्त असला पाहिजे आणि हा जीवन जगण्यासाठी अन्न पचवण्यासाठी पित्त लागतो. काय लागतो? पित्त लागतो. मग वित्त चित्त आणि पित्त हे 3 गोष्टी लागतात. जसं अन्न वस्त्र निवारा लागतात तशा प्रकारे जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी लागतात. परंतु हे चित्त आपलं कुठं आहे? आपण इथं बसलो. आता इथं उभा राहणारा भजन म्हणणारा एक सुभाष महाराज आहे. त्याचे गुण बघणारे कमी आहेत पण दोष बघणारे जास्त लोक आहेत. एवढा मोठा महाराज एवढा तुम्हाला लागत असेल का? अरे सांगणार अरे तुम्हाला त्या दोष टाळण्यापेक्षा त्याचे गुण बघा ना. ते संतांनी वाणी सांगतो ती वाणी तुमच्या हृदयामध्ये साठवण करा ना. आणि हृदयामध्ये साठवण करून मुखद्वारे बाहेर काढताना कोमल मुख सांगितलेलं आहे. हस्तमुख पगमुख हे मुख आहे सगळं. या हाताला दान धर्म साजरा करा. या पायाला तीर्थ करा. कारण हा शरीर जे आहे ना हा ईश्वराची देण आहे. हे कुठे रेडीमेड वर भेटत नाही, दुकानावर भेटत नाही. ज्ञान कुठे भेटत नाही. तुम्हाला पैशाला काही खरीदता येईल पण ज्ञान घेण्यासाठी फक्त कुठे जावं लागेल? कुठे जावे? गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तिथे आत्मदर्शन. गुरु जवळ जावं लागेल आणि तिथे ज्ञान भेटलं पाहिजे. हा ज्ञान भेटलं तर आत्मदर्शन होतोय. पण आपण त्या ठिकाणी जात नाही. मला या ठिकाणी गौतमी पाटील मठाला 25 गाड्या चोरी गेल्या बाबा. किती गेल्या? 25 गाड्या चोरी गेल्या. एवढी गर्दी होती तिथं. एवढी गर्दी होती. कोणाला? गौतमी पाटील. त्याने काय केलं? त्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचा व्यवसाय सुरू केला. पण आपलं उद्धार कुठं व्हायचं आहे झालं पाहिजे त्या ठिकाणी जा आणि उद्धार करा. जीवन मंगूर आहे. शरोक्षणी हाती करावा विचार त्राबार हो शंभू. हो शरोक्षणी हाती करावा विचार. या ठिकाणी आले लोक येडे आहेत का? नाही. हे सात्विक विचार कमी पहिला सांगून दिलेलं आहे की जत्रेमध्ये हौशे 900 जातात पण यात्रेमध्ये 900 येतात. कोणते येतात? 900. जे भक्त खरोखर असी भक्त आहे जे देवीचे भक्त खरोखर आहे ते राजा नवरात्रीमध्ये येणार. आणि जत्रेमध्ये फक्त उड्या मारणारे धिंगाणे करणारे असे येतात. म्हणून यात्रेमध्ये या आणि आपलं जीवन चालू जा. ही जीवन बार बार भेटणार नाही. म्हणून साधू संतांना सांगितलेलं आहे मानवा
प्राण धन धनासाठी देती प्राण धन धनासाठी देती प्राण सहा चोर होते सहा चोर आणि सहा चोर चोरी करण्यासाठी असं शहरामध्ये गेले आणि शहरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना सोनं चोरून आणलं सोनं चोरून आणल्याच्या नंतर रात्रीचे 12 वाजले भूक लागली पोटामध्ये अन्न नव्हतं भुकाने व्याकुळ झालेले होते आणि ते आल्याच्या नंतर त्यांना एकमेकांना विचारले आपण जर आपण गेलो तर आपल्याला कुत्रे भुकतील लोकांना जाग येईल आणि आपल्याला पकडतील म्हणून आपण काय करू रात्री इथंच काढूया सकाळी मस्त पद्धतशीर आंघोळ करून नदीवर करू आणि आंघोळ करून मस्त फ्रेश होऊन बंद केला उठव म्हणे चांगली गोष्ट आहे सगळ्यांना ऐकलं पण भूक थांबते का भूक थांबत नाही मग ते म्हणे अरे एक काम करा म्हणे अरे एरडेश्वरला माझे पाहुणे म्हणे मी हळूहळू जातो आणि पाहुणे आपल्याकडे आपल्याला साखर तुम्ही खाण्यासाठी म्हणजे करायला रामाच्या सोबत 2 सोबती पाठवलं ती घर तयार झाले आणि येऊ लागले तर रस्त्यानं विचार बघायला द्यायचं म्हणजे काम करून आपण खात्री आणायला ना म्हणजे काम करू खात्री आणू म्हणे पण थोडस म्हणे अलीकडे म्हणजे तू शिक्षेवा केंद्राची तू काय तिचं नाव शिकली त्याच्यामध्ये काढू आणि कालवल्याच्या नंतर म्हणजे त्यांना आपण जीव घडू ते मरतील आणि तो धन आपल्याला होईल आता हे आमचे विचार त्यांचे विचार बदलले बसणार आहेत त्यांचे विचार चालू आपण एक काम करू ना म्हणे आपण ते आलेले शिदोरी आपण खाऊन टाकू आपण खाल्ल्याच्या नंतर त्यानंतर आता पाणी कुठे प्यायचं त्याला विहिरीत मध्ये ढकलून देऊ विहिरीत ढकलून देऊ म्हणजे एकेकाला आणि आपले ते धन आपलं राहील म्हणून एकमेकांना विचार म्हणून हे आले त्यांच्या विष काढवलं त्यांना जीव घातलं आणि जीव घातल्याच्या नंतर महाराज ते जेवले आणि जेवल्याच्या नंतर त्यांची तयारीच होती माणूस विष खाल्ल्याच्या नंतर लवकर मरत नाही त्यांना असं कसतरी होऊ लागलं म्हणजे याला काय विष घातलं की काय बाबा कसं चक्कर आली लोटामध्ये याला ढकला विहिरी ढकला एवढं दगड आणून टाकले काही गेली धनदशाचं तसं जीवन आहे आपलं म्हणून या ठिकाणी स्वतःला सांगितलेले राजा महाराजे कोई धनवान धनापायी गेले मग तुम्ही म्हणता की महाराज आम्ही काही कमावत नाही बाबा कमवा कामामध्ये काम तुम्ही फदा राम राम हो कामामध्ये काम तुम्ही फदा तुमचा व्यवसाय चालू ठेवा मुलामुलीला शिक्षण द्या शेती चांगली करा चांगली जपा घर चांगलं बघा पण त्यांच्यामध्ये पवित्र परमात्मा नाम चिंतन असू द्या कारण का ह्या तोंडाला आपण काहीच करू जेवण करतो जेवण केल्यानंतर तोंडाचा काही काम असतो म्हणून हाताने काम करा आणि मुखाने फक्त पवित्र परमात्मा नाम चिंतन करा जीवन मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून साधू संतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सिया राम राधे श्याम बोल मानवा
मिळाला पाहिजे हे बघितलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी सियारामध्ये श्याम बोल मानवा मोक्ष पदेरो हरिद्वार बोल मानवा हा कर साधू संत के ऋषी मुनी सोडविना
त्या घड्याळाला किंमत आहे, टाइमाला किंमत आहे, टाइमाला किंमत आहे. आता हातामध्ये आपण 50 लाखाची घड्याळ बांधली आहे, सोन्याची घड्याळ आहे, पण टाइमाकडे लक्ष नाही. संस्कार सांगितलंय बालपन खेलन में गया जवानी में दीवाना आगे बुढ़ापा है भयानक. हो, बालपण आपल्याला खेळण्यामध्ये गेलेलं आहे आणि तारुण्य अवस्थेमध्ये आपण काहीच केलं नाही, आपल्याला काहीच कळलं नाही, देवदर्शन कळलं नाही, भक्ती कळली नाही, ज्ञान कळलं नाही, धर्म कळला नाही, आपल्याला काहीच कळलं नाही आणि पुढे आला म्हातारपण. आणि म्हातारपण आल्याच्या नंतर सगळं कळायलं पण ओळख नाही. सगळं माझ्या बालपणामध्ये मी काय करतो, मला धर्म मार्ग होतो, शाळा कोणाला सोबत शिकू दिलं नाही, सगळ्या मोठ्या खेळायला लावलं, सगळ्या खेकडं कोणाला लावलं, कळतंय ना. जेवणामध्ये काय केलं, डोळे सुशिवणारे महाराज मंदिर गोरा आणि काळा माणूस स्वरूप सांगतात. मग गोरा असो त्या काळा असो, भाव कशाला ते महाराज आपण बाळाला काय भाव करतो, त्याला सांगितलं त्याला पैसा ओढून आलेले पाणी दिलं, सगळं दिलं, 10 रुपये किलो विकू लागला, तरी आपण 5 रुपये किलो द्या. म्हणतो महाराज आयाला किती खर्च केलेले, 10 रुपये काय जास्त वाटले का, त्या तरी आपण त्यांना भाव करतो. भाव प्रत्येकाला असतो, भावाला किंमत नाही, मात्र स्वभाव चांगला असला पाहिजे. काय असला पाहिजे, स्वभाव चांगला असला पाहिजे. स्वभाव चांगला असला तर तो म्हणतात पाहिजे जब तू आया जगत में लोग हंसे तू रोया, ऐसी करनी कर चले तुम हंसे जग रोया. शरीराला सुटत आहे, कीर्ती आम्हाला सुटत आहे. कीर्तीनं आप सगळे जिवंत आहे. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराज कीर्तीने जिवंत आहे, जिवंत आहे. महाराज शिवाजी महाराज त्यानं वाघाला महाराजासोबत चित्त्यामध्ये उडी टाकलेली आहे, म्हणून कुत्र्याला भक्ती कळली पण आपल्याला कळत नाही. शोभाग्य काय म्हणून साधू संतांना सांगितलेलं आहे, सियाराम राधेश्याम एवढं कमी आहे. आणि आपण एक लहानसं घर जर मला अभिमान येतो की पाहुणे रावळे आले तर आपण चहासाठी नाही बोलत, घर बघण्यासाठी बोलतो. मला ही बेड हॉल आहे, हे किचन हॉल आहे, हे असं आहे, हे तसं आहे, आपण दाखवतो. पण तेव्हा एवढी आपल्यासाठी सोयी सुविधा केल्या तरी